मानव विकास निर्देशांक. ओके, काय म्हटलंय? मानव विकास निर्देशांक या ठिकाणी सांगितलेला आहे. तर यानुसार आपल्याला काय HDI ओके ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला म्हणतो 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, काय म्हणतात त्याला? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे HDI मानव विकास निर्देशांक. बघा 130वा, 78वा, 168वा की 93वा. तर मानव विकास निर्देशांकानुसार जो आपल्या भारताचा क्रमांक आहे तो आहे विद्यार्थी मित्र 130वा. ऑप्शन नंबर ए आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा याला काय म्हणतात? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, बघा काय म्हणतात त्याला? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण याला म्हणतो. तर यानुसार भारताचा 2025 मध्ये क्रमांक किती आहे? तर 130वा आहे. आता थोडंसं या ठिकाणी आपण डिटेलमध्ये समजून घेऊया की नेमका ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे काय. बघा मानव विकास निर्देशांक 2025 जो आहे हा 6 मे 2025 रोजी जाहीर करण्यात झाला. कधी जाहीर झाला? तर 6 मे 2025 रोजी हा जो आहे जाहीर झाला. आणि यामध्ये आपल्या भारताचं स्थान 130 आहे. मग 130 हे 2025 मध्ये आहे. ओके, हे काय 2025 मध्ये आहे. मग याच्यापूर्वी म्हणजेच 2024 मध्ये भारत किती स्थानावर होता बरं? तर 2024 मध्ये भारत जो आहे हा 134व्या स्थानावर होता. किती स्थानावर होता? 134व्या. आणि भारताचा समावेश जो आहे हा कोणत्या गटात होतो? तर मध्यम मानवी विकास गटामध्ये भारताचा समावेश होतो. कोणत्या गटात होतो? मध्यम मानवी विकास गटामध्ये भारताचा समावेश त्या ठिकाणी होतो. ओके, चला यानंतर बघा आता यामधील मग पहिले 3 देश कोणते आहेत? ओके, बघा मानव विकास निर्देशांकामधील ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो यामधील फर्स्ट 3 कंट्रीज कोणत्या आहेत ते आपण बघूया या ठिकाणी. बघा पहिल्या क्रमांकावरती आहे आइसलँड, द्वितीय क्रमांकावरती आहे नॉर्वे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंड. ओके, आइसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे झाले पहिले 3 देश. मग पहिले झाले. मग आता शेवटचे कोणते आहे बरं? तर शेवटचे बघा दक्षिण सुदान सगळ्यात लास्टला आहे. दक्षिण सुदान 193व्या नंबरला. बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानवी विकास निर्देशांक हा किती देशांमध्ये जाहीर केला जातो? तर 193 देशांमध्ये असतो. ओके, 193 या 193 पैकी भारत 130वा होता. बघा आणि दक्षिण सुदानला सगळ्यात शेवटी आहे. ओके, शेवटचे 3 देश म्हटल्यामध्ये सगळ्यात शेवटी कोणता? दक्षिण सुदान. त्यानंतर सोमालिया 192व्या क्रमांकावर आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक जो हा 191 म्हणजे 191व्या क्रमांकावरती येतो. आता मानव विकास निर्देशांकाचे जनक कोण आहेत? तर ते आहेत महबूब उल हक. ओके, विकास निर्देशांकाचे जनक तर महबूब उल हक हे पाकिस्तानी अर्थतज्ञ आहेत आणि भारतीय अर्थतज्ञ यामध्ये महत्त्वपूर्ण त्यामध्ये अमर्त्य सेन यांचा दृष्टिकोन कोणता आहे? तर क्षमता दृष्टिकोन कॅपॅबिलिटी अप्रोच या संकल्पनेवर आधारित हा निर्देशांक आहे. ओके, बघा मानव विकास निर्देशांक कोणता आहे? अमर्त्य सेन यांच्या क्षमता दृष्टिकोन कॅपॅबिलिटी अप्रोच या संकल्पनेवर आधारित असा हा निर्देशांक आहे. आणि महत्वपूर्ण बघा याची सुरुवात कधीपासून झाली बरं? तर 1920 पासून ज्या या निर्देशांकाची सुरुवात झाली. आणि कोणती संस्था हे निर्देशांक जाहीर करते? तर या ठिकाणी UNDP. ओके, म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अंतर्गत जे आहे मानव विकास निर्देशांक हे जाहीर केले जातात. आणि हे निर्देशांक काढण्यासाठी 3 आयाम महत्वाचे असतात. ते म्हणजे दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञान आणि राहणीमान या 3 घटकावर आधारित मानव विकास निर्देशांक हा काढला जातो. क्लिअर आहे सर्वांना? खूप सर्वांना हा पॉईंट व्यवस्थितरित्या समजला असेल. ओके विद्यार्थी मित्र, बघा तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी काय करायचं? सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे आगामी येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत आहे. सोबतच तुम्हाला या सर्व प्रश्नांची PDF देखील मिळणार आहे. कुठे? तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर. ओके, PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.